मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी झटपट होणारी चमचमीत अशी झिंग्याची भाजी। त्याला आपण सुकटची भाजी असेही म्हणतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुकट किंवा झिंग्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी एक मोठी वाटी मी वाळलेले झिंगे घेतलेले आहेत। एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, एक चमचा आलं लसूण पेस्ट, थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर आणि एक टोमॅटो कट करून। झिंग्याची भाजी बनवताना सुरुवातीला आपल्याला झिंगे 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत। अगदी मिनिट 2 मिनिटाचे झिंगे भाजून घ्यायचे, यामुळे आपल्या भाजीला अतिशय छान टेस्ट येते। झिंगे भाजून झाल्यानंतर आपल्याला ते 2 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। त्यामुळे झिंग्याला जी माती रेती चिटकलेली असते ती तळाला निघून जाते। अगदी 2 मिनिटांनंतर आपल्याला झिंगे पाण्यातून बाजूला काढून ठेवायचे आहेत। आपली भाजी सुद्धा यामुळे लवकर शिजते। या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेत आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये घालूया बारीक कट केलेला कांदा। कांदा तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया। थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आपला व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे आले लसूण पेस्ट। या ठिकाणी मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट या ठिकाणी ॲड केलेली आहे। आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे भाजीला अतिशय छान टेस्ट येते। टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। या भाजीला मिठाचं प्रमाण थोडं कमी वापरायचं आणि घातलेला आहे 1 चमचा काळा मसाला। या ठिकाणी तुम्ही काळ्या मसाल्याच्या ऐवजी लाल तिखटही वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही लाल तिखट वापरता तेव्हा एखादा चमचा गरम मसालाही टाकायचा। या ठिकाणी आपण ॲड करूया झिंगे। झिंगे घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे सर्व मसाले आणि झिंगे व्यवस्थित मिक्स होतील। झिंग्याची अशी सुक्की भाजी बनवताना पाण्याचा मी अजिबात वापर करत नाही। या भाजीवरती आता ताट झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी भाजी व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण झिंगे 2 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवलेले असतात, त्यामुळे आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही। अशा प्रकारे बनवलेली भाजी अतिशय टेस्टी लागते, भाकरीसोबत तर अप्रतिम लागते। यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्येच आपली ही झिंग्याची किंवा सुकटची भाजी तयार होते। मग मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।